विद्यम कोचिंग अँड काउन्सिलिंग सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण मॅथ या विषयाचा पर्सेंटेज म्हणजेच टक्केवारी हा टॉपिक बघत आहोत। आज या व्हिडिओद्वारे जी ही माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे ही सर्व माहिती सर्व प्रकारच्या शालेय स्पर्धा परीक्षांसाठी तसेच राज्य सेवा व केंद्र सेवेचा अभ्यास करणारे माझ्या सर्व मित्रमैत्रिणींसाठी आजचा टॉपिक हा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। बघूयात पर्सेंटेज टक्केवारी ही अतिशय सोप्या पद्धतीत टेक्निक वापरून अवघ्या 10 ते 15 सेकंद मध्ये उत्तर कसं काढायचं हे अगदी सोप्या भाषेमध्ये आपण शिकूयात। बघा, एक टेक्निक आहे, एक ट्रिक आहे। कोणत्याही संख्येच्या शेवटचा एक अंक सोडून दशांश चिन्ह म्हणजेच डेसिमल पॉइंट दिल्यास तयार होणारी संख्या ही त्या संख्येची 10% म्हणजे 10% असते। म्हणजे काय तर जगातली आपण कोणतीही संख्या घेतली त्या संख्येच्या शेवटचा एक अंक सोडून दशांश चिन्ह म्हणजेच डेसिमल पॉइंट दिला तर तयार होणारी जी संख्या आहे ती त्या संख्येची 10% असते, 10% असते। एक्झाम्पल बघूयात। एक्झाम्पल मध्ये 175 म्हणजे 175 चे 10% म्हणजे किती? जर मॅथच्या फॉर्म्युल्यानुसार आपण गेलो तर 175 गुणिले 10 भागिले 100 बरोबर 117.5 हे याचा आन्सर येणार आहे। दुसरं उदाहरण बघा, 500 चे 10% किती? 500 चे 10% फॉर्म्युल्याने जर गेलात तर 500 गुणिले 10 भागिले 100 हा एक शून्य कट होईल, इकडचा हा शून्य कट कराल, इकडचा हा शून्य कट होईल, हा शून्य कट होईल। 5 गुणिले 10 बरोबर 50 हे त्याचा आन्सर असते। आन्सर काढण्याची ही टेक्निक आज मी तुम्हाला दिलेली आहे। जास्तीत जास्त या टेक्निकचा उपयोग तुमच्या अभ्यासामध्ये करा। माझा हा व्हिडिओ तुमच्या अगदी उपयोगात येणार आहे। याचा उपयोग तुम्ही जास्तीत जास्त करावा एवढीच विद्यम कोचिंग कडून आपली सर्वांची अपेक्षा। होमवर्क साठी मी काही या ठिकाणी उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत। हे उदाहरण तुम्ही प्रॅक्टिस म्हणून सोडवा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर विद्यम कोचिंग अँड काउन्सिलिंग सेंटरच्या या चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। थँक्यू सो मच।